हो गंगा वहिनी गेलत्या नाही काय भावाची इथं औषध लावाले. शिवमाय जात होती पण मी पहिले जाऊ नये काय. पण आता भावाले सगळे आता सारखे सारखे हिस्से द्यायला लागते. एकट्याला देणार आहे काय? हा तर तो माझा भाऊ वारला तर त्याच्या लेकराला ते हिस्सा द्यास लागन हो माय. हा पण त्याला हिस्सा नाही दिला असता तर त्या लेकरानं काय म्हटलं असतं आमच्या आत्यानं आमच्यासोबत नाही हिंसा बी केली बा. हा आता ह्या मा भाऊ जिवंत आहे यालाच द्याव का बिचारे सांग बरं. हा ज्याचा हक्क त्याला तर द्यास लागून आपल्याला. तर मग मी काय केलं आम्ही बहिणी ना सगळे त्याला दिले साई याला दिले. याचं म्हणणं होतं का सारा आम्हाला द्या लागत होतं. हा सरकाच न्याय केला जी मग काय झालं. अहो त्याला असं वाटे का मला द्यायला पाहिजे. हा त्याला वाटे असं आहे का आपल्याला विचारच करावा लागते ना. थोडी भाऊ आहे हाय भाऊ आहे. हा ते लेकरच भावाचे आपल्याला आहे नाही काय आपल्याला दोन्ही विचार करावा लागते. आपलं दोघांसाठी मन दुखते. पण याचं म्हणणं होतं ना याला वाटे का मला सारं गप्ताला भेटलं पाहिजे दिलं बापा. तर ह्या कानी तेव्हापासून कानी माया आपल्या गावात आलता तर घराबाच्या घरी गेला म्हटलं. हा पण मामा घरी नाही आला म्हटलं. हा मग मा मनात नाही काय. हा तर तुम्ही काहीच नाही घेतलं तुमच्या भावापासून त्यालाही दिलं आणि त्यालाही दिलं. जेवढं त्याच्या याच्या नावावर होतं तेवढं तर दिलंच तुम्ही. मग तर त्यांना तरी तर बोलायलाच पाहिजे. तो फुगटला ना फुगट आले. मी कोणत्या तोंडाने जाऊ तो मा घरी आला नाही. मला बेकार नाही वाटलं का मा घरी नाही आला तो. मी कोणत्या तोंडाने जाऊ त्याच्या घरी. तुमचंही बरोबर आहे. सगळ्याला आपापलं मत असते बाई बरोबर आहे. कशी जाईन तुम्ही तो तुमच्या घरी आला नाही तुम्ही कशा जाईन. इच्छा इथं येऊन तो तुमच्या घरी नाही आला म्हणजे नवलच आहे ना. म्हटलं शांताबाई 2 दिवस लढली म्हटलं ढसा लढाले. मी म्हटलं कोणतं पाप केलं म्हटलं आम्ही. त्यालाही द्यायला म्हटलं सारखे यालाही द्यायला म्हटलं. पण यानं असं केलं माय मन किती दुखलं. त्याला द्यायला नाही काय द्यायला नसतं तर काहीतरी बा मी हिस्सा घेतला असता तर. पण आता त्याला द्याच लागत ना माय. हे आपल्याला सही द्याच लागत ना. यानं असं केलं मला किती मन दुखलं असं. आला नाही तो माझ्या घरी मला मन दुखून राहिलं. आपला भाऊ आपल्या घरी आला नाही किती बेकार वाटते हो माय. तुमचा भाऊ फोनही नाही करत का जी तुम्हाला. नाही ना फोन नाही करत काहीच नाही बोलतही नाही काहीच नाही माय. आता काय करा तुम्ही. आता औषध लावायला काही जास्त दिवस राहिले नाही. नाक दिवाळीपर्यंत लावता येते. आता तुम्ही हे करा तुम्ही काही जाऊ नका. तुम्ही त्याला एक फोन करा. येत असेल तर त्याला औषध लावा. नाही तर मग तोडून मग तो आलाच नाही तर मग तुटतेच ना तुमची औषध. पण त्याला जागा नका ठेवू बोलायले का माई बहीण आली नव्हती मा घरी असं तसं. तुम्ही फोन करा येईल यानं काही माई येणं नव्हत बाबू तू ये बा असं म्हणा ना माय तो माझ्या घरी आला असता तर मीच गेली असती. पण तो आला नाही ना मला त्याच्या मनातलं माहीत पडलं पाहिजे ना का काय आहे त्याच्या मनात. पण माझ्या बहिणीचं मन नाही दुखत का भावासाठी. माय मन दुखते म्हटलं. असं वाटते का बाई आपल्याला आहेच कोण माय भाऊ आहे असं वाटते. आता जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे व माय आपण मन झुरते पण भावासाठी. नाही तुम्ही असंच करा म्हणजे माहीतच पडते. आला तर मग काय आहे मग जायचं लागन तर. हो शांताबाई बरोबर आहे. मी तशीच करतो आता. बापरे शांता काकू लय दिसून आला इकडे. हो लय दिवसानं आली ना. गंगाबाईच्या भेटीला आली मी. चला म्हटलं सकाळी रिकाम पण होत नाही गंगाबाईच्या भेटीलाच जाऊ म्हटलं तर आली. चला ना तशा काय येता तुम्ही. तसं काय तुम्हाला रिकाम पण भेटते बाप्पा. आहेच रिकाम पण काढा लागते भेटतच नाही. ह्या भल्ल्या नांदा लावे चाल घरात मी म्हटलं बस ना जी बाहेरच. घरात काय दोघी बसणं आणि इथं बसू म्हटलं 4 लोक दिसते चांगलं गमते इथं ऊनही पडते म्हटलं. आता उली माझ्या घरात कशीच ऊन नाही लागत ना तर म्हणून म्हटलं येईल इथं उन्हीतच बसू म्हटलं. आता येऊन राहिली उली ऊन. घरात बाई दिवसभर ऊन पडत नाही सारी वाट पाहा लागते. आता अशी दुपारची ऊन पडायला लागते उली आता येऊन राहिली खाली. आता हे घर मोठे उंच बांधले गेले त्याच्यामुळे काही ऊन पडत नाही. घर जवळच्या जवळ आहे वाट दाट वस्ती आहे तो. आली वाटते पप्पा. आवाज येऊन राहिला तिचा. हो आली असं बाई. मांग म्हटलं एक जण आली ती म्हटलं मोठे भांडे होते तिच्यापाशी. तिला म्हटलं दे माय भांड तर कायची व दे नाही फेन. मी म्हटलं राहू दे मग केस गिस पाहिले तिनं माय काय केलं काय नाही तिच्यातल्या अर्धे गायबच करून टाकले माय केस. नाही सुना करते बाप्पा जमा केस. आई म्हणजे नाहीतरी वाया घालवल्यापेक्षा जाऊ दे ना म्हणते. काही ना काही वस्तू होते हे ते. बाप्पा येऊन राहिली का ती इकडे का तिकडे चालली तर चालली तिकडे सामटीत चालली का नाही आपल्या तिकडे येऊन राहिली इकडेच येऊन राहिली. भाडे ह्या भाडे शानातले टिकल्या साना केस टिकल्या घ्या बांगड्या घ्या बिल्लर घ्या. होतील आवाज काय काय तर पाय ना तिच्यापाशी. नाहीतरी बसलोच आहे आपण. देतील आवाज मला कप घ्यायला लागते. माझ्या घरचे नकटे झाले सारे कप घेत असतो मी नेहमी. हे नेहमीची येणारी बाई होय ना. हे नेहमी येणारी बाई मी हिच्याचपासून घेत असतो. देते हे उलशे केसात देते काही बाया म्हटलं केस कमी केसात देत नाही म्हटलं. ही बाई देते चांगली आहे बाई. मग आवाज तिले मग आम्हाला दिन ते आहे ना आम्हाला द्याले. बाई इकडे हो येतो ना थोडं गिराईक करू दे येतो. गिराईकी येतो या गहू घेऊ लावला काय त्या घरी. आता लावतो म्हणते बा. घरी लावला काय करणं सुरू आहे बाई आता म्हणते लावतो म्हणून. आज नाही तर उद्या लावून म्हणते. लवकर केला तर बरं राहते पिकते तरी. मग जरासा लेट झाला का मग पिकतही नाही मोठा. परत करा लागते. जरासा जरी वेळ झाला का मग काही होत नाही. मग पाणी येऊन पडते गहू ओला होते लय आहे मग ताप डोक्याले आहेच. ते तर टेन्शन शेतकऱ्याला आहेच म्हणा. कोणत्या शेतकऱ्याला आहे. जरासा गहू उलीचा मोठा झाला का पाणी येऊन पडते मग तो गहू पडते सारा म्हणजे गहू निघेपर्यंत टेन्शनच राहते ना शांता काकू. गहू घरी येईपर्यंत माहिती माणसाला चैन नाही राहत.
पाणी येईन काय ना असं करून काय तसं करून काय आणि बिचारे उलिशानं पाणी आलं का गहू पुरा बेकार होऊन जाते. काळाच्या टाइमला जर पाणी आलं तर मग गवत मार खडे नंतर टुशा लय लय त्याचा कलर चालला जाते. ज्याचं त्याचं टेन्शनच आहे. पण केसावर फुगे घ्या, केसावर बांगड्या घ्या, केसावर कानातले घ्या. हे बाई तर आमच्या वैकीच आहे व. हा नेहमीची ती येतो ना काकू, मी तुमच्या वैकीचीच आहे. ही गाडी कधीपासून लावली होती? गाडी कधीपासून आणणं लावली? पहिले तर तू तर हातातच घेऊन फिर, आता कधीपासून होय? काकू 2-3 वेळा आणली ना मी. तुम्हाला आज दिसली काय? हो ना, किती वेळा आणली मी? तर लय वेळा पाहिली याच्या पैसे दिसलीच नसून मी 2-3 वेळा आणली तेव्हा. पण आता एखाद्या आली तर तू काय आमचं काय लक्ष राहते काय? आता बाहेर बसलो तर म्हणून लक्ष राहिलं नाही तर काय, घरात असलं म्हणजे काय ऐकू येते व. ना ताई काय काय पाहिजे तुम्हाला? काय होय बाई? हे काय होय? काय अंगठे होय ना ताई? अंगठे होय? बापरे, अंगठ्या गिंगठ्या ठेवतं का हो बाई? मागते ना काकू, नवीन नवीन माल मागते ना बाया. माया असं नाही आहे फक्त केसातच दिन बा. मी पैशातही देतो. कोणापाशी पैसे असते तर मग पैशातच घेते. नाही कोणाच्या घरी केस निघत तर मग जसं जसं मला परवडलं तसं देतोच तुम्ही. स्टेशनरीचा माल आहे आपलं, काय डुप्लिकेट माल आहे काय? माय डुप्लिकेट काम नाही आहे. माय फक्त मी कोणतंही कसंही जमून घेतो. पैशात असलं तर पैशात आणि केसात असलं तर केसात. केसवाली आली ना. चल बाई मला कानातले पायाचे कानातले जोड घ्यायचे बाई. अधिक मला सविता म्हणे मांग केसवाली गिसवाली कोणी आलं तर आवाज देजो म्हणून. चल मी तिला आवाज देऊन पाहतो म्हणून. तुम्ही घेतलं ना आवाज नाही दिला मले. तुम्ही आवाज मी जातो तोपर्यंत पाहतो. सविता केसवाली आली ना, ये ना. मग म्हणतं बोलावलं नाही म्हणून. काय बापा तू? मी इकडे होतो, मला तू मंदात उभी झाली, मला दिसत नव्हतं म्हणून. ताई काय पाय पाहिजे तर दिसूनच नाही राहिलो. मना जोगत पाहूनच राहिली मी. हो बाई, तुमच्यापाशी हे नाही काय डोक्यातले उवा मराचं ते निड्या कलरचं औषध उवा मराचं ते आहे का तुमच्यापाशी? हाय ताई, पाहिजे का तुम्हाला? पण आता 15 रुपये झाली. पहिले 5 रुपयापासून सुरुवात होती. नाही तर मग म्हणा, नाही तर मग मी काढत नाही. पहिले सांगितलेलं बरं, भाव कमी होत नाही त्याच्यात. लय मागणी आहे तर दे बापा, किती काही महाग असो पाहिजे. मा पोरीच्या डोक्यात मार उवा झाल्या, शाळेत जाते तो. माझ्यासाठी चांगले कप पाहिजे बरं, कप पाहिजे बरं. पोरी मापाशी बाई केस नाही आहे. मापाशी आता सध्या पैसेच आहे. मी तिकडे राहतो तर केस नाही आहे, पण पैशात देत असेल तर घेतो मी. नाही ना काकू, मी दोन्ही याच्यात विकतो. त्याचा काही नियम आहे मला. मी असं नाही का फक्त केसातच विकतो म्हणून काही की बाय देतच नाही. मी माय तसा नाही आहे. माय जसं होईल तसं धंदा करतो मी. चिमटे होय ना, चिमटे द्या बरं. हो थांबा, आरामशी थांबा, मी देतो काढू. हाच पाहिजे ना गुलाबी कलरचा क्लचर? हो हाच पाहिजे. कितीचा आहे जी? 50 रुपयाला विकला बाई. 50 ले आहे. असं तर केस दाखव, केसात देतो. केस लागन मुठीत भर लागन, त्याच्यात देतो. 50 रुपयाचा आहे ना. घरी मुठी भर आहे, एवढे नाही आहे. घरी उलिशे आहे. उलिशात देत असेल तर द्या, नाही तर राहू द्या. नाही तर पैशातच द्या. पैशात 30 रुपयात देत असेल तर द्या, नाही तर मग काही पाहिजे नाही. ताई मला पुरत नाही ताई. ह्या दुकानात म्हटलं 50 रुपयाच्या आत विकत नाही म्हटलं. जी काऊन अशा करता तुम्ही? लयच भाव सांगून देता बाप्पा तुम्ही. देतही नाही हो बाई. नेहमीच तर गिरायक आहे आम्ही. दे ना तुले, देऊन दे ना. हे बाप्पा घे, 30 रुपयाला पाहिजे तर घे. तू देईन दिला तरी. म्या स्टेशनरीत गेली तर 50च्या खाली थांबेच नाही. मग शेवटी मी घेतलं नाही. तर तिने दिला तरी जास्त किसकिस करायला पुरत नाही. काय पाहिजे ग पुरी? तुला काय पाहिजे? मला पिना पाहिजे होते जी काकू. दाखवा ना पिना. स्टोनच्या डब्यातल्या कितीच्या आहे पिना? 100 रुपयाच्या आहे बाई. बाप्पा बाई, किती महाग सांगून राहिल्या हो तुम्ही. काही हवाचे भाव सांगून राहिल्या. लय झालं ना हे. हे कानातले आवडले मला. घ्याव का काय माहित बाई. हे कानातले चांगले दिसन का? हो काकू, हे चांगले दिसून राहिले. ते दुसऱ्याने चांगले दिसून राहिले. भले बघ दिसून राहिले. मला नाही आवडत असे. तुम्ही ते पाहून राहिले ना, तेच लय चांगले आहे. 1 रुपयाला मागायला पूर्ण उभी तिले. काकू 20 रुपयाचे मागा, जास्त नका. त्याच्यापेक्षा जास्त म्हणत घेऊ नका. हा बाई, हे कानातले किती रुपयाचे आहे? 50 रुपयाचे आहे बाई. बापा लय सांगितलं बाई भाव त्यात. 20 रुपयाचे दे ना ताई. मलाच नाही पडलं ते तेवढ्याले, तर मी तुम्हाला कुठून देणार आहे सांगा बरं. मला परवडलं तर दिनच ना मी. आता यायला मी दिलंच ना. मीच देतो ना. मीच घनघन नाही करत ना. केस किती केसात द्या भर पाहिजे बा. मुठभर. ते किती भाव पाहिजे काही सांगून राहिल्या. मुठभर केस किती रुपयाचे होते? लय रुपयाचे होते ना मुठभर केस. 50-100 रुपयाचे होते ना. 50 रुपयाचे नाही, 100-150 रुपयाचे. किती रुपये हे आहे? शटाक आहे. लय महाग आहे ना केस. 350 का 250 रुपये म्हणते ना. फसवा धंदा नाही आहे ते. तुम्हाला बरोबर घुलवते तुम्ही त्याच्या याच्यात बरोबर येता. मायावाला इमानदारीचा धंदा आहे. मी काही एवढ्या याच्यात देत नाही. तर राहू द्या. तुम्हाला पाहिजे समजा घ्या, नाही तर राहू द्या बा. दे मग राहू दे. मी विकूनच टाकून जाऊ दे. जाऊ दे, देऊन द्या तुम्हाला ज्याला द्यायचे आहे त्याला. हो बाई, हे तर देऊन नाही राहिली 20 रुपया. राहू द्या घेऊच नका. 20 रुपयालाच पुरते. केसावर कानातले घ्या, बांगड्या घ्या, भांडे घ्या. काकू तुम्ही आता गाडी घेऊन येऊन राहिल्या. कधी बसवान सुरू केली गाडी? काय बाई, जमाना झाला आता. मी लय दिवसाची 2-3 वेळा आली ना मी गावात गाडी घेऊन. तुला दिसली नसन मी. तुम्ही मला पहिल्यांदाच दिसल्या. नवीन स्टाईल लागली. काही बहिणी आणत तुम्ही सांगता.
हो बाई, एवढं भारी सामान मला उचलत नाही. कसं आहे, डोक्यावर घेतले ना, मला मानीचा प्रॉब्लेम झाला. मला दवाखान्यात असतं किती दिवस जायला लागलं, किती धंदा पडला माया. गणपतीपासून मी आज आली म्हटलं, म्हणजे आज नाही, याच्या अगोदर आली ती म्हणा, पण अधिक माया धंदाच नाही झाला म्हटलं. नुसतं बिमाऱ्याच सुरू आहे. हे झालं का ते मरणं धरणं, अधिक ते बिमाऱ्या, मला बिमारच लय पडून राहिली. म्हणून हे घेतली म्हटलं गाडी. हो माय, एवढ्या दुरून गावभर हिंडणं त्यानं मान दुखते हो बाई. बरोबर आहे तुझं. मग हे फक्त तुला लोटतच न्यावं लागते. मस्त आहे हे गाडी, बरी झाली घेऊन घेतली. मला त्याच पाशी दिसली, दुसऱ्या कोणत्याच केसवाल्या बाईपाशी दिसली नाही. बिचारी आजकाल लय जणाच्या माना दुखते ना, कोणाला गॅपच पडते, कैस पडते, आणि गावभर हिंडणं म्हणून घेतली असं. हो, म्हणूनच घेतली नाही काकू. आणि त्याच्यात मेन म्हणजे कसं, आता मग मी हे सगळं सामान मग एखादं मला गुंटून मग यष्टीत ना तुम्ही पोत्यात, आणि साऱ्या गावभर हिंडणं किती मान दुखते. तेवढं नाही तर करावंच लागते. काम नाही केलं तर आपलं पोट भरते काय? दुखते म्हटलं तर म्हणून मी गाडी घेऊन घेतली आणि धंदा करतो. पोटापाण्यासाठी फिरायच लागते. अवकाजी काकू मस्त केलं, पण जाऊ द्या. दुखणंही नाही, दुखतही नाही, काहीच नाही. साऱ्या गावभर हिंडा लागते. हे बरं केलं तुम्ही. चांगलं वाटते, चांगलं बरोबर केलं. काही मानगीन नाही दुखत मग आता तुमची? नाही ना, मान नाही दुखत. याच्यात भांडे सार आहे ना, लय आहे ना. आपली गुंडाईली का बस घेऊन गेलं. असं आहे, फोल्डिंगची आहे ना ते. बरं बाय, हो काय पाहिजे तर तुम्हाला पाहिजे ना ताई? हुवा मरायची औषध घ्या, तुम्हाला ते देऊन देतो. आणा बरं पैसे. ताई तुम्ही घ्या बरं, काय पाहिजे तर घ्या बरं, पैसे द्या. चला, मला जाऊ द्या, माझ्या धंद्याचा टाइम आहे, लय वेळ होऊन राहिला. बापरे, भल्ली गर्दी आहे. केसवाली वाटते. मी तरी म्हटलं घरात कायचा कल येऊन राहिला एवढ्या जोऱ्यानं. केसवाली आली म्हणून इकडे बाया बम जमा झाल्या. एकदा लक्ष नाही दिलं घरातले कामं राहते म्हणून, पण लयच गोंधळ ऐकू म्हणून मी आली. झालं ना बाई आली. पाहून घे ना काय पाहिजे तर. भांडे गिंडे सब आहे तिच्यापाशी. तिनं गाडीच आणली ना आता. पण माझ्यापाशी केसही नाही आहे आणि माझ्या घरचे कामही व्हायचे आहे. इकडे जर लागलं नाताली सुती तर बातच कामाला वेळ होती. मोठी म्हणून राहिली, कामं व्हायच्या कामाच्या. ह्या बायाचेच काय व्हायचे आहे काय? याचे कामं व्हायचे आहे, पण ह्या आल्या वेळातले वेळ काढून. कसं स्वस्त मस्त भेटते म्हणून, केसात घ्या लागते म्हणून त्या आल्या. कोणाचं कामं होती? घ्यायचं असतं तर पाहिलं असतं काकू. काय मग मी पाहतो, मला घ्यायचंच नाही आहे तर. असं म्हणणं, मग घ्यायचं नाही आहे म्हणून. घ्यायचं असलं तर किती वेळातले वेळ काढून लागते मागं. काय बरं, या कशा लागल्या मागं? म्हणा आता तसंच आहे. मला जर लागलं असतं तर मी गेली नसती का चटकन. असं आहे. कप्प गिप आहे का यायच्यापाशी? नाही ताई, कप्पा नाही आणले एवढ्यात. कसं झालं, फुटते ना म्हणून काही आणून नाही राहिली मी. हे स्टेशनरीचा माल आणून राहिली आणि भांडे आणून राहिली. बरोबर, राहू द्या मग. मला कप्प पाहिजे होते, लागले असते तर.